गोळा फेकण्याचे 3 नियम आहेत. त्या नियम जर का फॉलो केला तर तिथून म्हणजे 10.5 मीटर तुम्ही कसाही गोळा फेकू शकता. नियम पहिला, येणं पुढे येणं. गोळा धरताना याला पूर्ण पॅक म्हणजे फिट आपली ग्रीप बसली पाहिजे. दुसरं म्हणजे फिट पकडत असताना इथं असं खोल तळ हात आपल्याला खोल जात असतो, म्हणजेच आपण पॅक धरलेला आहे असं आपल्याला इथं समजून जातं. त्यानंतर हात आहे ना पुढे ना. त्यानंतर दुसरा आहे श्वास. श्वास हा आपल्याला गोळा फेकण्याच्या आधी त्याला भरून छातीमध्ये भरून घ्यावं लागतं. ते कसं तर ते बघून घ्या. आता पुढे ना, हे इथं मी श्वास सोडून दिला. आता मी जेव्हा फेकीन म्हणजे जेव्हा मी ऍक्टिंग करून दाखवतो का फेकण्याच्या वेळेस कसा श्वास भरायचा, पूर्ण छातीत श्वास भरून घ्यायचे. पूर्ण छातीत श्वास भरला तर तिसरा नंबरची स्टेप आहे ती म्हणजे आपली पायाची स्टेप घेता यायला पाहिजे. त्यानंतर याला आपण असं धरून घेतलं तर स्टेप आपल्याला कशी फेकायची. हा माझ्या हातात गोळा आहे ना, ही अशी स्टेप आहे. अगेन करून दाखवतो मला फायदा का तू चालते. हा गोळा धरला मी. गोळा धरल्यानंतर माझी स्टेप अशी जावं पाहिजे, म्हणजे जंप करता आली पाहिजे. जंप करता आली याच्या अर्थ तुमच्याला गोळा हा गेला. म्हणजे जेव्हा जंप करतो आपण, जेव्हा गोळा फेकतो त्यानंतर आपला जो हात आहे याची पूर्णपणे ताकद लागते. हे बघा असं पूर्ण. आता मी प्रॅक्टिकली गोळा फेकून दाखवतो. धीरज तिकडनं गोळा फेका. आउट ऑफ गेला. आता अगेन जितक्या वेळेस मी फेकीन तितक्या वेळेस माझा गोळा आउट ऑफच्या पुढे वाढत जाईल. पॅक धरलेला आहे. ही बघा ग्रीप. अशी आहे खेळायला पाहिजे. तिसरा चाप. आता तुमच्याकडे न बघता फेकून दाखवतो म्हणजे माझी ताकद पूर्ण लागेल. पुरा दाखड घ्या गोळा. बघा मित्रांनो, चल गोळा दाखड. हा माझा पहिला गोळा होता आणि दुसरा सांगण्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे बोलत असताना इथं गेला होता. आणि हा माझा लास्ट गोळा आहे तिसरा. म्हणजे इथून मिनिमम 3 पाय मागे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे गोळा दूर जाण्यासाठी काही वर्कआउट आहेत. ते वर्कआउट मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ते बघण्यास भाग पडणार. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.